आणि आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे वळतायत। अशात पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी आता शिल्परूपात उभारली गेली आहे। पालखी सोहळा, रिंगण सोहळा तसंच वारकरी दिंड्या आणि भक्तांच्या प्रतिकृती या शहरामध्ये विविध चौकात उभारण्यात आल्या। त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी ही आतापासूनच वारकरीमय झालेली पाहायला मिळते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा। विठ्ठलाचा गोपाळांचा मेळा असणारा म्हणजे वारकरी संप्रदाय आणि वारकऱ्यांसोबत असणारी पंढरीची वारी आणि संत साहित्य। पंढरपूरच्या वारीमध्ये येताना अनेक वारकरी मजल दर मजल चालत येतात। यामध्ये अनेक ठिकाणी रिंगण सोहळे होतात। याच रिंगण सोहळ्याची प्रतिकृती आता खरं तर या पंढरपुरातील चौकामध्ये उभारण्यात आलेली आहे। रिंगणामध्ये दौडणारा अश्व असेल, चोपदार असेल, डोकीवर तुळस घेतलेली महिला वारकरी असेल आणि टाळ वाजवत असणारा हा वारकरी असेल। या साऱ्यांचं चित्र खरं तर पंढरपुरात उभा केलं आहे। याशिवाय काही ठिकाणी पालखी सोहळा उभा करण्यात आला आहे, काही ठिकाणी प्रतिकात्मक वारकरी उभा करण्यात आलेत। वारकऱ्यांचा असणारा जल्लोष खरं तर हा उभा करण्यात आला आहे। एकंदरीत वारी भाव, वारीतील असणारा समतेचा भाव आणि वारकऱ्यांची आठवण ही पंढरपुरात कायम रुजावी या एकाच उद्देशाने शहरातील विविध चौके आणि पंढरपूरच्या प्रवेशद्वारावर अशी शिल्प पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं उभा करण्यात आली। त्यामुळे वारी अगोदर पंढरपुरात हा रिंगण सोहळा आणि वारकऱ्यांची दिंडी अवतरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर। तर पंढरपुरामध्ये सुद्धा अशा पद्धतीने शिल्पवारी उभारण्यात आलेली आहे। अख्खी वारी जी आहे ती सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे पंढरपुरात स्वच्छतेची वारी सुद्धा सुरू झाली आहे। आषाढी यात्रेनिमित्त आतापासूनच पंढरपूर स्वच्छ राहावं यासाठी तब्बल 1500हून अधिक स्वच्छता कर्मचारी हे पंढरपुरात कामाला लागलेत। यामध्ये हंगामी कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। भक्तांसाठी पंढरपूरची वारी तर प्रशासनासाठी ही स्वच्छतेची वारी व्हावी या दृष्टीनं पंढरपूर नगरपालिका कामाला लागली आहे। सध्या चंद्रभागेचा वाळवंट आणि शहर परिसर स्वच्छतेचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आषाढी यात्रेची तयारी आता पंढरपुरात सुरू झालेली आहे आणि यंदा यात्रेमध्ये स्वच्छतेची वारी व्हावी, संपूर्णपणे स्वच्छतापूर्ण वातावरण भाविकांना मिळावं, आरोग्याच्या दृष्टीनं वारी संपन्न व्हावी यासाठीची तयारी सुरू झालेली आहे। आपण आहोत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, जिथे नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आता जादाचे स्वच्छता कर्मचारी लावून स्वच्छता करण्यात येते। संपूर्ण वाळवंटाचा जो परिसर आहे, ज्या ठिकाणी वारकरी नाचतात, बागडतात, हरिनामाचा जयघोष करतात, त्याच ठिकाणी आता स्वच्छता ठेवण्याचं काम हे नगरपालिका प्रशासन करते आणि हेच स्वच्छतेचं ब्रीद घेऊन खरं तर नगरपालिका प्रशासन पुढे चालतंय आणि एकंदर पंढरपूरची वारी स्वच्छतेच्या दृष्टीनं व्हावी आणि वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं व्हावी यासाठी प्रयत्न होतोय। आपल्यासोबत आहेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर जाधव सर। सर, काय यंदा वारीचं आणि स्वच्छतेचं नियोजन असणार आहे? नमस्कार। येत्या 17 जुलै 2024 रोजी पंढरपुरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी लोक विठ्ठलाच्या दर्शनाकरता पंढरपुरात येत आहेत। लोक पंढरीची वारी म्हणून याकडे बघत असलं तरी नगरपालिका या ठिकाणी स्वच्छतेची वारी या घोषाखाली आम्ही या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छतेकडे बघत आहोत। या अंतर्गत वाखरी, भक्तिसागर 65 एकर, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट आणि शहरातील इतर भाग याकडे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन काम करण्यात येत आहे। महत्त्वाच्या ठिकाणी आपण वारकऱ्यांकरता शौचालय उपलब्ध करून त्यांची नियमित स्वच्छता राखली जाईल याकरता देखील उपाययोजना चालू आहेत। विद्युत व्यवस्था असेल, मुरुमीकरण असेल, रस्ते, झाडं कटिंग असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, अशा सर्व स्तरावर नगरपालिका काम करत आहे। एकंदर स्वच्छतेच्या दृष्टीनं काम केलं जातं। यासाठी किती नगरपालिकेचे आणि किती कर्मचाऱ्यांची नेमणूक यंदाच्या वारीत असणार आहे? नगरपालिकेचे साधारण 350 कर्मचारी आहेत आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून आपण एक साधारण 1000 ते 1200 कर्मचारी आपण एक्स्ट्रा घेत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त स्वच्छता याकरता टिकवता येईल। त्यासोबतच शौचालय दुरुस्ती करण्याकरता देखील जास्तीत जास्त कामगार घेण्याचे आपण प्रयत्न करत आहोत।
तब्बल 1500पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घेऊन यंदाची वारी ही आरोग्याच्या दृष्टीनं आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं सुखकर करण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर पंढरपुरात प्रशासनात आणि एकंदरीत वातावरणात झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग या ब्रीदवाक्याप्रमाणे काम केलं जातं आणि तेच ब्रीदवाक्याप्रमाणे काम यंदाही पंढरपूरचं प्रशासन स्वच्छतेच्या दृष्टीनं आणि वारकऱ्यांच्या काळजीच्या दृष्टीनं करताना दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर.